तर मित्रांनो आत्ता आपण आहे मयुरेश्वर गणपती मंडळ शिरवळ येथे. 30 रुपयाला गणपती आम्ही आणलं होतं पहिल्यांदा 1999. तर मित्रांनो आत्ता आपण आहे मयुरेश्वर गणपती मंडळ शिरवळ येथे. तर इथं आत्ता सध्या आपण काही प्रश्न विचारूया त्यांना. तर पहिला एपिसोड असल्यामुळे आपण नवीन प्रश्न विचारूयात. तर एपिसोडचं नाव आहे बाप्पा आणि गप्पा. तर ह्यात आम्ही तुम्हाला वेगळे तुमच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आणि मंडळा रिलेटेड काही ना प्रश्न विचारणार. फ्रीली उत्तर द्या, जास्त काही नाही, फ्रँकली होते सगळं. तुमचं नाव? माझं नाव अनिकेत कबुले. शुभम साळुंके. प्रवीण भुजबळ. प्रशांत जंजनी. निरंजन काळे. तर आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. गणपती बाप्पा. काका मला सांगा, गणपतीची स्थापना कधी केली तुम्ही इथं पहिल्यांदा? स्थापना म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो 3री-4थीला, मला जसं आठवतंय म्हणजे 99 साली माझी 3री होती, 3री-4थीला होतो मी. त्यावेळेस आम्ही बालमित्र म्हणून असं एक छोट्या पोरांचं आम्ही मंडळ स्थापन केलं होतं. मग ते आपले सगळेजण मिळून आम्ही लाकडं वगैरे आणायचो, छोटं रूम बनवायचो, त्यात गणपती बसवायचो, पत्रा आणायचा छोटा छोटा, कोणाचा कान दिल तर नाही तर फडकला पडदा मारून फडका वगैरे लावून आपल्या घरातले त्याने आम्ही ती करायचो. आणि त्यावेळेस म्हणजे वर्गणी म्हणजे 1 रुपयापासून आम्ही एक वर्गणी गोळा केली. तरी प्रवीण म्हणलं आपल्याला गणपती त्यावेळेस आपण किती लहान करू? 30 रुपयाला गणपती आम्ही आणलं होतं पहिल्यांदा 1999 छोटासा. तेव्हा आम्ही स्थापन केलं होतं पहिल्यांदा. पहिली आता तुमची स्थापना झाली ती इथंच झाली का दुसरे कुठलं ठिकाण होतं? नाही, इथं म्हणजे ह्या एरियामध्येच आम्ही म्हणजे हे सगळी डेव्हलपमेंट झाली. हा रस्ता पण नव्हता त्यावेळेस, छोटा रस्ता होता. पुढं असं सगळं जंगल होतं आणि हे बांधकाम वगैरे काय नव्हतं. मागं मोकळी जागा होती, त्या जागेत आमच्या इथं खेळायचो. तिथंच आम्ही आपलं छोट्याशा जागेत बनवलं. तुम्हाला एखादा प्रसंग आठवत असेल ना? तुम्ही आता इथं एक मित्रचे म्हणला, सगळे लहानपणी बसून एकत्र असेल, एखादा प्रसंग वगैरे आठवत असेल तुमचा? प्रसंग म्हणजे एक आम्ही इंटरेस्टिंग काय केलं होतं, गणपतीचे आहेत 2 आम्ही 1 वर्षी आम्ही कारगिल युद्ध बनवलं होतं. त्याचे आम्ही सगळेजण पोती वगैरे आणायला आम्ही त्या दुकानांमध्ये, जी बंगारची दुकान असेल ना, तिथून गोळा करून यायचं. ते आम्ही डेकोरेशन कारगिलचं केलं होतं. परत चुना आणून ते बनवलं होतं. आणि त्यानंतर एक आम्ही हॉरर स्टोरी बनवली होती. म्हणजे आमचा रोहन पाटील एक मित्र आहे, तो आता सध्या इथं नाहीये, तो पहिल्यापासून होता, पण तो पुण्यामध्ये आता सेटल झालाय जॉबच्या निमित्तानं. तो आमचा हॉरर मधला एक भूत झाला होता. असा आम्ही जमिनीतनं खड्डा करून तो असा वर येणार आणि लोकांना झाडं वगैरे आम्ही तोडून फांद्या वगैरे आणून तो एक आम्ही सीन बनवला होता. काय रे प्रवीण? 3 ते 4 मध्ये 10वी असताना. 9वी असताना. हे असा आमचा एक प्रसंग आहे. तो तेवढंच आम्ही जिवंत देखावे त्यावेळेस आम्ही करायचो. परत काय उपक्रम, डान्स म्हणा, काय खेळणे, संगीत खुर्ची वगैरे अशा गोष्टी असायच्या. तर आता प्रसंग चालू येतं का चालू घडामोडीमध्ये, तर त्यासाठी काय तुम्हाला संदेश देता येईल का तुमच्याकडून म्हणजे तुमच्या साईडने? असं प्रसंग झाला म्हणजे तर आम्ही आमचं योगदान प्रत्येक ठिकाणी जे आहे, जर समजा कुठं मदत करायची म्हटली, काय झालं तर आम्ही ते जाणीवपूर्वक प्रत्येकाने ठरवून आम्ही ते करतोच. धन्यवाद, तुमच्याशी बोलून खूप भारी वाटलं. एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि.